युवान युवराज 11 या संघाला दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा करूयात. दुसऱ्या दिवसाची सुरुवात 10:49 झालेली आहेत. 10:50 ला पहिला चेंडू पडेल याची निश्चित काळजी घ्या. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या क्रिकेट वाहिनीवरती युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. आमचे पंच निर्भय इकारे, सुदीप आंबवणे यांचंही आपण दुसऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक स्वागत करूयात. अंतू आणि रियाज ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज दीपक. दीपक गीतेला आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन. दीपक वेदानेंकडून दीपक पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती एज लागतीये. पहिल्या चेंडूला बसतोय धक्का. फलंदाज बाद. एकच धाव. या विस्फोटात पुन्हा एकदा वेगवान चेंडू नेटला लागलाय. ट्रॅव्हल होईल मैदानापर्यंत. तोपर्यंत एकच धाव. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडू झाले 3. पहिल्या चेंडूला एक चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिला होता दीपकने. बॉल तयार. पुन्हा एकदा दीपक. यावेळेस वेगवान चेंडू तेज तर्रार पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाचा कुठचाही रोल नाही या चेंडूवर. इट इज डॉट.
एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून खूप चांगली सुरुवात आपण पाहिली. पहिल्या चेंडूला विकेट कॅरी केला होता. त्यानंतर मात्र संघर्ष करावा लागतो. यावेळेस हवेत उडवला क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी आणि मात्र त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. अतुल भोईरला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. आता दुसऱ्या षटकामध्ये जबाबदारी दिली आहे. 3 खेळाडू आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर. बॉल तयार. पहिलाच बॉल अतुलचा. खूप चांगली लाईन पाहायला मिळाली. इट इज डॉट. निर्धाव चेंडूच्या माध्यमातून ही सुरुवात करतोय अतुल. एक चांगला अष्टपैलू खेळाडू. ओव्हरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, आज मात्र ओपन क्रिकेटच्या लॉट मध्ये वेगवान चेंडू, तेज तरार. एक चांगली लाईन पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे एक वेगळं व्हेरिएशन. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि फलंदाजांना कुठच्याही पद्धतीचा चान्स मिळत नाहीये. एक लागोपाठ आपण 2 डॉट बॉल्स पाहिले. फलंदाज रियाजच्या माध्यमातून पुढील चेंडू. अतुलचा हाफ ट्रॅकवर होता. पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडीशी दिशा खराब आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 9 धावा लागतात स्कोर कार्ड वरती. 9 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 9. पुन्हा एकदा अतुल वेदांकडून. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक हवेत उडवला आहे. फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी. यष्टी रक्षक स्वतः येतील आणि टिपला जातोय सुंदर झेल. फलंदाज बाद. नऊ धावांवरती दुसरा गडी बाद झाला. सातत्य राखणं फार गरजेचं होतं. रियाजच्या माध्यमातून धावा खूपच कमी आल्या. काही डॉट चेंडू झाले. एकच धावचं योगदान त्यांनी या स्कोर कार्ड वरती दिलं आणि दुर्दैवाने त्यांनी मैदान सोडलंय. पुढचा बॉल. यावेळेस गती परिवर्तन केलंय. पुन्हा एकदा थोडीशी खराब लाईन पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा आणि धावसंख्या 1 सर्कल पुढे. 10 दुहेरी आकड्यामध्ये ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतुलचा हा चेंडू स्टीअर केलाय पॉइंटच्या क्षेत्रात. चांगले क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन बोर्ड.
4 चेंडू आतापर्यंत झालेत, धावा झाल्यात त्या 11. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल वेदान कडून. यावेळेस हा ट्रॅकर होता, पुल केलाय, पॉवरफुल पॉवर पॅक धमाका, दिवसातला दुसरा षटकार. सतरा धावा, 17 रन्स ऑन बोर्ड. षटक चांगल्या प्रकारे सुरू होतं, पण या चेंडूवरती एक अतिशय अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय फलंदाजाने. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलंय. यावेळेस एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि षटक क्रमांक 2 समाप्त होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र 3ऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन बॉल तयार. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता, फुल काढायचा प्रयत्न, हलकीशी एज आणि टिपला जातो. एक सुंदर झेल, फलंदाज बाद. गौरांश मित 11 टावरीपाडा आणि युवान युवराज 11 यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय हा आतापर्यंत तरी योग्य ठरवलाय गोलंदाज. आपण पाहिलं तर दीपक आणि अतुलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज बॅट्समन पंडित मैदानाच्या आतमध्ये, प्रणीतच्या सोबत दीपक. पुन्हा एकदा यावेळेस अजून एक सुंदर चेंडू हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक येईल, प्रयत्न अजय चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा यशस्वी पूर्ण केल्यात. 2 खेळाडू आले होते, प्रयत्न केला होता पण प्रयत्नाला यश मिळू शकलं नाही. या 2 धावांच्या नंतर टोटल स्कोर इज मोज ऑन 20 रन्स, 20 धावा. गडी गमावले ते 3. दीपक हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडूची सांगता. पंडित आणि प्रणीतची जोडी 2 धावा आपण पाहिलं तर पंडितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा दीपक, यावेळेस गती परिवर्तन केलंय, समोर खेळता क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर दिला अजून एक धमाकेदार स्ट्रोक, चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 24. दीपकचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे सोनू आणि झेल ड्रॉप. एकच धाव मिळेल, 25 धावा धावफलकावरती. या चुका मात्र महागड्या जरूर ठरतील. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सोनू 25 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा दीपक हा ट्रॅकर होता, फुल केला, क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र दिलाय धमाकेदार स्ट्रोक, षटकार.
पहिली दोन षटक प्रचंड वर्चस्व गाजवलं होतं गौरांश स्मिथ 11 टावरीपाडा संघाने, पण या षटकामध्ये पूर्णतः कमबॅक केलाय बॅटिंग करताना युवा युवराज 11 या संघानं. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. फलंदाज प्रणीतच्या माध्यमातून हा एक अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र डिस्कस करायला भाग जरूर पाडला. या 3 षटकामध्ये 31 उभारल्यात, चेंडू शिल्लक अजूनही 12. गोलंदाज षटक क्रमांक घेऊन येतोय 4थं अजय. अजय पहिलाच बॉल. यावेळेस मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू, डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल आणि देऊन जाईल एक धाव. सो टोटल स्कोर इज मूव्ह ऑन 32. 32 धावा. 32 धावा धाव फलकावरती झाला. त्यात गोलंदाज अजय पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूला सिंगल खर्च केली. 5 चेंडू अजूनही शेष. या 5 चेंडू मध्ये काय घडेल हे देखील पाहणं गरजेचं. पंडित आणि पंडितच्या सोबत आपण पाहिलं तर प्रणीत आता मात्र स्ट्राईक वरती येईल. गोलंदाज अजय वेदांकडून यावेळेस एक वेगवान चेंडू, तेज तर्रार पाहायला मिळतोय. थोडीशी दिशा खराब, वाईटचा इशारा येईल. धावसंख्या 1 सर्कल पुढे 33. तो चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीन चेंडू उपलब्ध करून देण्यात येईल. हा महत्वाचा नियम या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॉलर अजय, स्ट्राईक एंडला फलंदाज प्रणीत. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, समोर खेळतात अरुणचं चांगलं क्षेत्ररक्षण, पण एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 34 धावा धाव फलकावरती मिळतात. 34. 34 धावा आतापर्यंत झाल्यात. एक चांगली टोटल. षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये एकूण 4थं. पुन्हा एकदा बॉल तयार अजय. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. व्हॉट अ ब्रिलियंट रनिंग बिटवीन द विकेट. या दोनही फलंदाजांमध्ये एक चांगलं कोऑर्डिनेशन आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 36 ही धावसंख्या आतापर्यंत अंकित झाली आहे. षटक सुरू आहे 4थं. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 3. अजय यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतो वाईड आणि त्या माध्यमातून एक धाव अजून ऍड करूयात. 37 धावा धाव फलकावरती. 37 ऑन स्कोर कार्ड. कमबॅक जरूर झालं या 4थ्या षटकामध्ये. पहिली 2 षटक गाजवली होती गौरांश स्मिथ 11 संघाने, पण पुढच्या काही षटकांमध्ये आक्रमण केलंय आणि आता मात्र हा चेंडू जाईल वेदांत संकुलामध्ये. येतो हा षटकार. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 43 रन्स ऑन बोर्ड. 43 धावा धाव फलकावरती. याच दरम्यान आमचे सचिनजी कारभारी इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा ठोकलाय दणदणीत दमदार षटकार. अजयचा पुढचा चेंडू समोर खेळतात क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा करला, हो सीमा रेषा पार, धमाका चौकार.
धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती लागतात. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. जबरदस्त फलंदाजी पंडित आणि प्रणीतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल तयार. राज आहे आपल्याकरता पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. 49 ही धावसंख्या अंकित होतीये 4 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे अतुल पाटीलला बोलवलंय. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि या चौथ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा वसूल केल्यात. बॉल तयार. अतुलचा वापर केलाय शेवटच्या षटकासाठी. काय घडेल शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र झेलची शक्यता जरूर होती. एक धाव कंप्लीट. फेकी चांगली आली आहे आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा धावफलकावरती. अर्धशतकीय वाटचाल. 5 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस वेगवान चेंडू आणि गेला रीटा मेमोरियल स्कूल मध्ये. येतोय हा धमाका षटकार. आणि स्वास्तिक 11 उल्हासनगर. अतुल यावेळेस सामर केला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. सीमा रेषा पार. षटकार. पोहोचतोय 63 रन्स ऑन बोर्ड. याच फलंदाजाचा झेल माझ्या मते सुटला होता मागच्या काही षटकामध्ये आणि तो झेल आता मात्र प्रचंड मागला ठरतोय. 2-2. याच दरम्यान आमचे मनोज कारभारी इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मध्ये आपल्याकडे होता अतुल. पॉवरफुल पॉवर पॅक गेलाय सीमा रेषा पार. षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचते 69 रन्स ऑन बोर्ड. 69 धावा धाव फलकावरती.
69 धावा झळकल्या धाव फलकावरती. आणि आता मात्र या इनिंग मधला हा शेवटचा महत्वपूर्ण चेंडू. 3 षटकार आणि 2 सिंगल्स आतापर्यंत या षटकामध्ये. वेगवान चेंडू आहे, हॅमर केला, क्षेत्ररक्षक येईल, चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या पोहोचते तब्बल 70 या धावसंख्येवरती. 30 चेंडूंमध्ये करायच्या आहेत 71 धावा. गौरांश मीत 11 टावरीपाडा. सो टॉस साठी लगेच यायचंय सुंदर ग्रुप गंधारी गौरीपाडा आणि स्वास्तिक 11 उल्हासनगर. स्वास्तिक 11 उल्हासनगर आणि सुंदर ग्रुप गंधारी गौरीपाडा. चला सुंदर ग्रुप गंधारी गौरीपाडा आणि स्वस्तिक 11 उल्हासनगर टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक झालेला आहे. तसं या टॉस साठी स्वस्तिक 11 उल्हासनगरचे कॅप्टन आणि सुंदर ग्रुप गंधारी गौरीपाडा. चला टॉस साठी या स्वस्तिक 11 चे कॅप्टन. स्वस्तिकचे कॅप्टन आणि सुंदर ग्रुप गंधारी गौरीपाडा. सोबतच आपण मॅचच्या दिशेने उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा दुसऱ्या डावामध्ये मनपूर्वक स्वागत. पहिल्या डावामध्ये धावा उभारल्या तब्बल 70. चेसिंग कंपल्सरी आहे आणि 71 करण्यासाठी मैदानाच्या दिशेने जोडी हेमंत आणि हेमंतच्या सोबत अतुल. सो बॉलर्स नेम प्लीज. युवान युवराज 11 उल्हासनगर आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. सो गोलंदाज राहुलचा वापर केलाय. वयात मॅचच्या दिशेने सामना सुरू होतोय. करायच्या 71. 30 चेंडूंच्या मदतीने हेमंत आणि अतुल. मागच्या रविवारचा जर सामना आपण पाहिला 84 डावात चेस केलं होतं याच संघाने, त्यामुळे 71 त्यांना जास्त कठीण नसेल. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठची धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देत नाही. त्यासाठी तुम्हाला लढावं लागतं, त्यासाठी तुम्हाला झगडावं लागतं, त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. देऊयात शुभेच्छा आणि करूयात सुरुवात.
पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू बिबर फेकलाय. नोचा इशारा. पुढील चेंडू मात्र फ्री हिट असेल. पुढील चेंडू फ्री हिट आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. एक धाव धावफलकावरती. स्ट्राईक एंडला अतुल. हाफ ट्रॅक होता पुल करण्याचा प्रयत्न पण एकच धाव. स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईकला येत आहेत हेमंत. खूप मोठी जबाबदारी घेऊन अजूनही करायच्यात. एकूण आपण पाहिलं तर 71चं टार्गेट आहे. 2 धावा आल्यात म्हणजेच 69 करायच्यात अजूनही. स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत. हेमंत आणि अतुलची जोडी, या जोडीवरती खूप काही निर्भर असेल. वेगवान चेंडू फुलटॉस आहे. झेल घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. डॉट बॉल. चला स्वस्तिक 11चं कॅप्टन आणि सुंदर ग्रुप गंधारी गौरीपाडा यांच्यातला सामना आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला पुन्हा एकदा कॉलिंग करतोय. दुसरा डाव देखील सुरू झालाय. यावेळेस वेगवान चेंडू हेमंतच्या बॅट मधून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येतो हा षटकार. धावा. बारी बारी सबकी बारी. कभी तुम्हारी तो कभी हमारी. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आणि धावसंख्या धावफलकावरती 8. बॉल तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत ज्याच्या बॅट मधून आला या प्रतिम षटकार. यावेळेस पुन्हा एकदा ट्रॅकर आहे. गॅप फाइंड करण्याचा प्रयत्न होता. थोडस फंबलिंग. एक डाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. सुंदो तर बघूयात पंच काय निर्णय एक्झॅक्ट देतात आपल्यापर्यंत पोहोचेल. नो चेंडू. सो नो +2. सो फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत फायदा कसा घेईल. वेगवान चेंडू होता. समोर एक्झिक्यूट करतायत मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात. इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू 11 धावा. क्विक रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतोय गौरांश स्मिथ 11 टावरीपाडा संघाकडून. पुन्हा एकदा हेमंत ऑन स्ट्राईक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि हा डॉट बॉल. चांगलं आपण पाहिलं तर उत्तर जरूर दिलं पहिल्या षटकामध्ये. 11 धावा आतापर्यंत जमवण्यामध्ये यश आलंय. एक जबरदस्त षटकार एक्झिक्यूट केला होता हेमंतच्या बॅटमधून. अतुलची एक चांगली कामगिरी. हेमंत इज ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू होता. गती परिवर्तन केलं आणि त्याला फेकून देण्याचा प्रयत्न होतोय सीमारेषेच्या पलीकडे आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्यात. आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. 4 धावा जरूर सेव्ह केल्या. या 2 धावांच्या नंतर पहिले षटक संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. डीजे
चेंडूंमध्ये अजूनही करायचे आहेत 58. सो षटक क्रमांक दुसरा गोलंदाज. चला स्वास्तिक 11चे कॅप्टन, स्वास्तिक 11चे संघनायक आणि सुंदर ग्रुप गंधारी गौरीपाड्याचा कॅप्टन तो युवराज षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज अतुल. हेमंतच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक आपण एक्झिक्यूट होताना पाहिले, पण शेवटच्या चेंडूवरती काय अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं. 4 धावा जरूर वाचवल्या आपल्या संघ करता आणि त्या धावा निश्चितच महत्वपूर्ण ठरतील गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. काय करतोय अतुल? दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल नेटला लागून झेल टिपलाय, पण बाद देण्यात येणार नाही. एकच धाव. एका धावेच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्राईकला आहे हेमंत, ज्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. टीम आपण पाहिलं तर युवान, आपण पाहिलं तर गौरांश स्मिथ 11 टावरीपाडा या संघाला. युवान युवराज 11ची एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत. या पहिल्या चेंडूला एकच धाव खर्च केली आहे. हेमंत इज ऑन स्ट्राईक. गोलंदाज वेदांकडून पुन्हा एकदा युवराज. गती परिवर्तन केलं होतं. चेंडू खाली राहतोय बॅट पासून खूपच लांब आणि त्या दरम्यान एकच धाव. 15 धाव धावफलकावरती लागतात. षटक सुरू आहे दुसरं. 2 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केल्या. एक चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, त्यानंतर मात्र या 2 चेंडूवर 2 धावा खर्च करतोय गोलंदाज युवराज. यावेळेस गती परिवर्तन आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळतात अतुल आणि हा जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. चला चेंडू द्यायचा आहे. चला स्वास्तिक 11ला विनंती करतोय सर्व लवकर यायचंय. चला बॉल द्या प्लीज. सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती. मॅच बॉल देखील आलाय. वयात मॅचच्या दिशेनं हा चौकार आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 19. गोलंदाज तयार युवराज. या चेंडूला एक अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला फलंदाज अतुलच्या बॅटमधून. अतुल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती खोदून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आलाय. प्रणित एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव देऊन जाईल. धावसंख्या 2 पोहोचेल 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा झाल्यात बिनगडी बाद. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॉल तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत आहे. खूप चांगली लाईन पाहायला मिळाली. हेमंत सारख्या फलंदाजाच्या समोर एक चांगला चेंडू एक्झिक्यूट केला आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू. जवळपास आपण पाहिलं तर
3 सिंगल, एक चौकार आणि एक डॉट बॉल. हेमंत ऑन स्ट्राइक. गोलंदाज युवराज पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, पूल केला यावेळेस मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि सर खेळाडूच्या हातात पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. संघाला राहुल. बॅट्समन आपण पाहिलं रवी आणि अतुल ही जोडी. गेम ऑन. षटक क्रमांक घेऊन येतोय राहुल. पहिलाच बॉल, पहिला चेंडू एक्झिक्यूट करतायत क्षेत्ररक्षक येईल आणि चांगलं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. आपण पाहिलं तर एकच धाव. स्ट्राईक एंडला फलंदाज रवी येतोय. धावसंख्या 21. 21 रन्स ऑन बोर्ड. वन ऑफ द बेस्ट ऑडिटर रवी मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. रवी हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न पण थोडीशी दिशा बाहेर. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकरी सर्कल पुढे 22. 22 रन्स ऑन बोर्ड. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघांना समान संधी जरूर. रवी आणि अतुलची जोडी समोर गोलंदाज राहुल. हाफ ट्रॅकर होता, पुल केला यावेळेस. पॉवरफुल असेल का आणि जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा धमाका रवीच्या बॅट मधून. षटकार. चला दोन्ही कॅप्टन्स धावसंख्या दाखल करते तब्बल 28. 28 रन्स ऑन बोर्ड. रवीच्या बॅट मधून हा अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. देऊन गेलाय तब्बल 6 धावा. पुन्हा एकदा रवी ऑन स्ट्राइक. गोलंदाज राहुल. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू. बॅटशी चांगला संपर्क झाला नाही चेंडूचा आणि त्या दरम्यान एकच धाव. 29 धावा धावफलकावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक. 2 सिंगल, एक षटकार. अतुल इज ऑन स्ट्राइक. गोलंदाज राहुल. पुन्हा एकदा वेदांकडून फुलटॉस होता, काऊकराच्या क्षेत्रामध्ये पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 30. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 30 झाल्यात. अर्थातच अजूनही 41 ची गरज आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज रवी. गोलंदाज राहुल. वैदानेंकडून हाफ ट्रॅकर होता, पुल केला यावेळेस. फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय धमाका. अजून एक षटकार.
बडा शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज राहुल टू रवी. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू, तितका चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव देऊन जाईल आणि षटक क्रमांक तिसऱ्याची सांगता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 3 षटकाच्या समाप्तीनंतर चेंडू 34. बारा चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागे अजूनही 17ची धावगती राखणं गरजेचं आहे. गोलंदाज निखिल टू रवी. बारा चेंडू 34 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज रवी. चला, सुंदर ग्रुप. गंधारी गौरीपटाचे कॅप्टन आणि स्वस्तिक 11 उल्हासनगर टीमचे कॅप्टन. बॉल तयार. पहिला बॉल. गती परिवर्तन आहे. पहिला चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. इट इज डॉट. बॉल तयार. गोलंदाज रवी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. यावेळेस वेगवान चेंडू ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळाला. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट गेलाय. फलंदाज अतुलच्या खळीचा अंत. बॅट्समन बॅक टू द डगआउट. तर प्रणितला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फॉर टीम वाडेकर ग्रामीण संघामध्ये. आज शहरी गटातून विकेट कॅरी करण्यामध्ये यश आलं धावचीच्या स्वरूपामध्ये. रवी आणि प्रणित ही जोडी. तर टॉस करूयात. दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. रवी इज ऑन स्ट्राईक. गती परिवर्तन आहे. स्लोअर होता आणि त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिलंय. सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. तीन षटकार जर आले तर सचिनजी कारभारी यांच्याकडनं 1000 रुपये. टोटल स्कोअरचा विचार केला तर 44 धावा दाखल करते. 3 चेंडू अजूनही बाकी. बॉल तयार. रवी. यावेळेस फुलटॉस होता. फायदा घेऊ शकले नाहीत आणि यावेळेस मात्र डॉट बॉल. रवी सारख्या फलंदाजाला फुलटॉस चेंडू मात्र. सो स्वस्तिक 11 हॅज वन द टॉस आणि त्यांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. वळवात मैदानाच्या दिशेने डॉट बॉल आलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज रवी. यावेळेस वेगवान चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एकच धाव. सो प्रणित इज ऑन स्ट्राईक आणि धावसंख्या धाव फलकावरती 45 धावा धाव फलकावरती लागतात. हा चेंडू फार महत्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. प्रणित सारखा फलंदाज, यंग टॅलेंट, स्ट्रायकिंग एंड वरती. बॉल तयार. प्रणित इज ऑन स्ट्राईक. गती परिवर्तन आहे. हवेत उडवला. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर. झेलची शक्यता आहे. एक धाव कंप्लीट.
आणि विकेट कॅरी केलाय. टिपला जातो एक सुंदर झेल फलंदाज बाद. सहा चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज कंपल्सरी. जमेची बाजू रवी सारखा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती, त्याला साथ देण्यासाठी प्रशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू करायचे आहेत तब्बल 26. 6 balls required 26 for win this match. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 26 धावा या गौरांश स्मिथ 11 टावरीपाडा संघाला उभाराव्याच लागतील. शेवटचा षटक गोलंदाज पंडित येतोय, ज्याने मात्र अप्रतिम खेळ साकारला होता फलंदाजीमध्ये. त्याला पाठवलंय शेवटच्या षटकासाठी. 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. पहिला बॉल. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा यशस्वी पूर्ण होतील. 24 अजूनही करायच्या आहेत येणाऱ्या 5 चेंडूंच्या मदतीने, म्हणजे 4 षटकार येणं फार गरजेचं. फलंदाज रवी आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 24 करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत तब्बल 5. 5 चेंडू 24. 24 रिक्वायर्ड. कमिंग 5 डिलिव्हरीज. रवी इज ऑन स्ट्राइक. वेगवान चेंडू होता, बॅटशी संपर्क नाही आणि खूप चांगला चेंडू एक्झिक्यूट करत असताना डॉट बॉल. 4 चेंडू करायच्या आहेत. धावा तब्बल 24, म्हणजे 4 षटकार येणं फार गरजेचं. रवी मध्ये ती क्षमता आहे. काल 1 चेंडू 6 ची गरज असताना षटकार ठोकून सामना जिंकला होता पिक अँड सन्स या संघानं. वेगवान चेंडू समोर खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबलिंग घडलं आणि मात्र हा चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. सो 3 चेंडू 20 ची गरज. धावसंख्या धावफलकावरती. बॉल तयार. रवी ऑन स्ट्राइक. यावेळेस अजून एक ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे गोलंदाज. आपण पाहिलं तर पंडितने या षटकामध्ये तितकीच चांगली फलंदाजी केली होती, त्याच ताकदीची गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंडला फलंदाज प्रशांत भोईर. चेंडू शिल्लक अजूनही 2. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर डॉट, एक चौकार, एक सिंगल आणि आता मात्र येतोय हा प्रशांतच्या बॅट मधून धमाकेदार स्ट्रोक. षटकार. सो चेंडू आलाय. एक चेंडू शिल्लक आणि यावेळेस मात्र प्रशांतच्या बॅट मधून अजून एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट झालाय, पण गडी होतोय बाद आणि सामना जिंकलाय. नो डाऊट युवराज 11 या संघाने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक गौरांश स्मिथ 11 टावरीपाडा. आपण या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. वळूयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.
या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याने संघ अडचणीत असताना खूप चांगली फलंदाजी केली आणि आता मात्र शेवटचं षटक अप्रतिम हाताळलंय तो मॅचचा हिरो पंडित मॅन ऑफ द मॅच. तर सचिनजी कारभारी यांच्या शुभास देऊयात. या मॅचच्या हिरोला करूयात सन्मानित. या लवकर या मॅचचा हिरो 23 धावा केल्या ज्या अतिशय महत्वपूर्ण होत्या. सचिनजींच्या शुभास देऊयात. या मॅचच्या हिरोला करूयात सन्मानित. मॅन ऑफ द मॅच पंडित. तर चला आपला निर्णय कळवायचा आहे. चला निशांत आपण कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे. चला स्वस्तिक आपला निर्णय कळवायचा आहे. स्वस्तिक 11 बॉलिंग ओके.